हॅलो हाय, केम छो, कसं काय? मी आहे अमृता उमाले आणि खूप 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 दिवसानंतर माझा हा मिनी व्लॉग येत आहे. मी व्लॉग का बनवत नाही, नेमकं झालं काय आहे हे खूप लोकांनी मला प्रश्न केलेले, खूप लोकांचे मेसेज सुद्धा मला आलेले आहे. तर ते मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगेल की मी व्हिडिओ का नव्हती बनवत आणि खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर तेच प्रेम मला आज सुद्धा द्या. लाईफमध्ये अप्स अँड डाऊन खूप येत असतात, पण एकाच महिन्यात एवढे अप्स आणि डाऊन येणार ते मला माहित नव्हतं. मार्च महिना हा माझ्यासाठी खूप जास्त अवघड गेला. काही नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये आल्या तर काही जुन्या गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या. ह्याच सर्व गोष्टी मी बॅलन्स करत होती आणि यामध्ये मी खूप जास्त डिस्टर्ब होती आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड झाली की माझी मम्मी खूप जास्त बिमार पडली आणि अर्धा महिना माझ्या फक्त हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्या घाई गडबडीमध्ये मी व्हिडिओ बनवूच नाही शकली. एनिवेज, देर आहे बर दुरुस्त आहे. आज होता संडे म्हणून मी निवांत आरामात उठले. उठून फ्रेश वगैरे झाली, ब्लॅक टी वगैरे पिलं आणि थोडी स्किन केअर वगैरे केली. नंतर मी घरचे थोडेफार कामं आवरले, पापड बनवले होते ते मी डब्यात वगैरे भरून ठेवले आणि नंतर गेली मी आंघोळीला. आणि या वर्षीच्या उन्हाळ्यानं जीव घेऊन घेतला. एवढी जास्त ऊन पडत आहे की मी तुम्हाला काय सांगू. आंघोळ वगैरे झाली, महाराजांचे दर्शन वगैरे घेतले, सूर्यदेवतापासून वाचायला सनस्क्रीन वगैरे लावून घेतली आणि नंतर मी लागली कामाला. माझ्या मम्मीच्या बॉडीमध्ये अजून सुद्धा विकनेस आहे, त्यामुळे मी तिला थोडीफार हेल्प करू लागते. गरमीमुळे त्या किचनमध्ये घुसायची सुद्धा इच्छा नाही होत आहे, म्हणून पटापट आम्ही दोघी मिळून स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि गप्पा मारत बसलो. नंतर तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे की मी फुलके किती छान बनवते, जे तुम्ही माझे नेहमी व्हिडिओमध्ये बघतात. पोट भरून जेवण वगैरे केलं आणि कशी झोप लागली काहीच माहित नाही पडलं. मस्त संध्याकाळी 7 वाजता वगैरे उठली, चाय वगैरे पिली आणि खूप थंड वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं की आज पाऊस येणार की काय. खरंच ही जी संडेची इव्हिनिंग असते हे सुकूनवाली असते. बस मी आणि माझा मीटू टाइम. नंतर रात झाली आणि पुन्हा लागलो घरची मजुरी करायला. दोघी मिळून पटापट जेवण बनवलं की ते लवकर होऊन जातं, म्हणजे गरमीमध्ये जास्त सफर पण नाही करावं लागत. पटापट जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर आम्ही बसलो सर्वजण मूवी एन्जॉय करत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही कोणती मूवी असेल. असा होता आजचा माझा संडे. भेटूया उद्या.